नमस्कार मित्रांनो, मी तुषार मनोहर पुयड हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. ठीक आहे, आपण जी सिरीज चालू केली आहे चालू घडामोडी 2023-24 येणारे जे कंबाईन आणि MPSC याच्यासाठी लागणारे जे करंट अफेअर्सचे जे पोर्शन आहे ते आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, हे जे लेक्चर्स आहे ते आपण सिम्प्लिफाईड या पुस्तकातून जे की पॉईंट आहे ते यामध्ये घेऊन आपण या ठिकाणी रिव्हिजन करण्याचं स्वरूप हे करत आहे. ठीक आहे, हे आपलं हर्षद स्टडी पॉईंट याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे जे लेक्चर्स आहे तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, आता याच्यामधला भाग 2 मधला पहिला महत्त्वाचा टॉपिक कोणता या ठिकाणी बघा, एक देश एक निवडणूक. ठीक आहे, हे महत्त्वाचा मुद्दा गाजला होता आपल्याला. ठीक आहे, याच्यासाठी एक समिती स्थापन केली ती 1 सप्टेंबर 2023ला. ठीक आहे, कधी 1 सप्टेंबर 2023ला एक समिती स्थापन केली. तर या समितीचे म्हणजे अध्यक्ष कोण होते तर रामनाथ कोविंद, जे की माजी राष्ट्रपती आहे. काय ते माजी राष्ट्रपती आहे. ठीक आहे, तर ती या समितीचे काय अध्यक्ष आहे. आणि या समितीमध्ये मग इतरही सदस्य असतील. किती आहे तर इतर सदस्य किती आहे 6 सदस्य आहे. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचे किती 6 सदस्य. कोणकोणते, एक अमित शाह, गुलाम नबी आझाद. ठीक आहे, पहिलं अमित शाह आहे, दुसरं गुलाम नबी आझाद, त्याच्यानंतर सुभाष शी कश्यप. ठीक आहे, हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं आहे. त्यानंतर NK सिंगविषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगू शकता की कोण होते. ठीक आहे, त्याच्यानंतर हरीश साळवे, त्याच्यानंतर संजय कोठारी. हे 6 सदस्य याच्यामध्ये काय असतील. ठीक आहे, कोणत्या तर एक देश एक निवडणूकसाठी जे समिती स्थापन केली त्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे याचे जे सचिव आहे ते कोण आहे, नितेन चंद्र हे याचे सचिव आहे. ठीक आहे, तर महत्त्वाचं म्हणजेच काय आपल्या याच्यामध्येच ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस सुद्धा एक देश एक म्हणजेच काय त्यावेळेस वन नेशन वन इलेक्शन चालू होतं. ठीक आहे, तर मग हे कधी झालं आपल्या आधी तर बघा 1952 ते 1953 मध्ये सुद्धा झालं होतं. ठीक आहे, म्हणजे भारतातल्या सर्व निवडणुका केंद्रासोबत आणि राज्याच्या यांच्या सर्व निवडणुका एकासोबत झाल्या होत्या. कधी ते 1952 1953. त्याच्यानंतर झालं 1957 मध्ये. त्याच्यानंतर कधी झालं ते 1962 आणि 1967. म्हणजे 4दा आपल्या भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मग याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये खंड कधी पडला. ठीक आहे, खंड पडला 1959 मध्ये पडला. ते बी केरळ राज्यामध्ये आणीबाणी लावली होती. ठीक आहे, ते आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट लावली होती. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे याची जी शिफारसी आहे, शिफारसी कोणी केलं या ठिकाणी लक्षात ठेवा. शिफारसी म्हणजेच का पहिल्यांदा याची शिफारस केली होती वन नेशन वन इलेक्शनची तर 1982ला निवडणूक आयोगाने केली होती. ठीक आहे, 1982 जो निवडणूक आयोग आहे त्यांनी काय केलं तर वन नेशन वन इलेक्शनची या ठिकाणी तरतूद असावी असं त्या ठिकाणी शिफारस केली होती. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय दुसरी समजा शिफारस कोणी केली तर 1999ला न्यायमूर्ती V.B. जीवन हे जे कायदा सदस्य होते. ठीक आहे, कायदा आयोगाचे हे समजा अध्यक्ष होते तर त्यांनी सुद्धा याची शिफारस केली होती. ठीक आहे, कायदा आयोगाचे हे अध्यक्ष जीवन. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष. नेक्स्ट म्हणजेच काय 2015ला स्थायी समिती. ठीक आहे, संसदेमध्ये जे स्थायी समिती असतात. ठीक आहे, त्या समितीने सुद्धा अशी एक शिफारस केली होती की वन नेशन वन इलेक्शन असावं आपल्या भारतामध्ये. ठीक आहे, आणि नेक्स्ट म्हणजेच काय 2018ला न्यायमूर्ती B.S. चौहान यांनी सुद्धा हे सुद्धा कायदा आयोगाचे अध्यक्ष होते. यांनी सुद्धा 2018ला एक हे केलं समजा अहवाल सादर केला की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की वन नेशन म्हणजे एक देश एक निवडणूक सुद्धा आपल्या भारतामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं एक महत्त्वाचं म्हणजेच काय आता सध्या 2024. ठीक आहे, 2024चे इलेक्शनची वारी चालू आहे. तर या इलेक्शनमध्येच कोणत्या राज्याचे इलेक्शन हे केंद्रासोबत होतील. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एक आंध्र प्रदेश, दुसरं अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर ओडिसा या 4 राज्याचे म्हणजे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या 4 राज्याचे जे समजा निवडणूक आहे ते केंद्रासोबत होत असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजे अशा पद्धतीचं वन नेशन वन इलेक्शन इतरही देशामध्ये आहे का आहे बघा. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा आहे, स्वीडनमध्ये आहे, ब्रिटनमध्ये की ज्याच्याकडून आपण जो बेस घेतलेला आहे समजा. ठीक आहे, राज्यघटनेचा जो बेस आपण ब्रिटनकडून घेतला आहे ते ब्रिटनमध्ये सुद्धा आहे आणि जर्मनीमध्ये सुद्धा आहे आणि इतरही देशामध्ये बरेच देशात म्हणजे 12-13 देशामध्ये आपल्याला बघावंच मिळते. ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजेच काय याच्यापासून होणारे फायदे बघा. ठीक आहे, याच्यापासून होणारे फायदे म्हणजेच काय या ठिकाणी बघा पहिला फायदा म्हणजेच काय पैशाची बचत होते. दुसरं जे म्हणजेच काय यंत्रणेवरील ताण कमी होतो. तिसरं म्हणजेच काय धोरणाची अंमलबजावणी होते म्हणजे चांगल्या पद्धतीने केली जाते आणि या ठिकाणी बघा विकास कामावर लक्ष दिले जाते. ठीक आहे, हा आपला पहिला पॉईंट बघा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, आपण आता या ठिकाणी दुसरा पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. निवडणूक आयुक्त निवड समिती हा आपला दुसरा मुद्दा या ठिकाणचा. ठीक आहे,
तर हा महत्त्वाचं म्हणजे याच्यातनी असण्याचं कारण म्हणजेच काय, याच्यातनी सर्वोच्च न्यायालयाने इंटरफेअरन्स केलं होतं, ठीक आहे, त्याच्यामुळं, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, निवडणूक आयुक्त निवड समिती याच्यासाठी 10 ऑगस्ट 2023ला मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त, बघा, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त विधेयक 2023 सादर केले होते, कुठे, राज्यसभेमध्ये, आणि 12 ऑगस्ट 2023ला हे पास झाले, ठीक आहे. कधी झाले, 10 ऑगस्टला सादर केले, कुठं, राज्यसभेमध्ये, आणि 12 ऑगस्ट 2023ला हे पास झाले, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे काय, निवडणूक आयुक्त, बघा, निवडणूक आयुक्त सेवांची अट व पदांची मुदत कायदा या ठिकाणी 1991चा याची जागा हे घेणार होतं, ठीक आहे. 2023चं जे विधेयक आहे, ठीक आहे, याची जागा हे घेणार होतं, ठीक आहे. याच्यातले वैशिष्ट्य काय काय होते या ठिकाणी का, कलम, बरं, हे कशाशी संबंधित आहे, निवडणूक आयुक्त कलम 324 नुसार, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, राष्ट्रपती याची संख्या ठरवणार होती, ठीक आहे. काय, याची सदस्य संख्या किती असणार, म्हणजे 1+2 1+3 जे ठरवण्याचा अधिकार आहे, सध्या किती, 1+2 आहे, ठीक आहे, 1+2 आहे, ठीक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त 1 आणि इतर 2 असतील, ठीक आहे. हे ठरवण्याचे संख्या अधिकार कोणाला, राष्ट्रपतीला होते. तसेच याच्यामध्येच काय, मग नियुक्ती करण्याचे अधिकार सुद्धा कोणाला होते, राष्ट्रपतीलाच होते, ठीक आहे. पण कशासाठी, बघ, मग जे नियुक्त करण्यासाठी एक समिती स्थापन केली, कोणती, निवड समिती. या विधेयकामध्ये ही तरतूद होती, कोणती, याचे वैशिष्ट्य कोणते, बघा, याच्यामध्ये निवड समितीची स्थापना करण्यात आली, आणि या निवड समितीमध्ये एक फेरबदल करण्यात आला, बघा. पंतप्रधान होते निवड समितीमध्ये, कोण होते, एक पहिल्यांदा पंतप्रधान, दुसरे कॅबिनेट मंत्री, आणि तिसरं म्हणजेच काय, लोकसभेतील विरोधी पक्षनेता. या तिघाची समजा हे काय, एक निवड समिती हे या विधेयकानुसार सांगण्यात आलं होतं. कोण कोण, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता, ठीक आहे. या ठिकाणी बघा, मग याच्यासाठी याच्यामध्ये आणखीन एक तरतूद करण्यात आली होती की शोध समिती, ठीक आहे. या शोध समितीमध्ये काय, 2 सदस्य असतील, ते सचिव दर्जाचे, कोणत्या दर्जाचे, सचिव दर्जाचे, आणि ते काय करतील की 5 सदस्याचे नाव देतील, असे 5 सदस्य की जे की निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्ताची कॅटेगरी समजा पूर्ण करू शकेल. म्हणजे त्याची हे 2 सदस्य या 5 जणांचे नाव कोणाला देतील, निवड समितीला देतील, कोणाला, निवड समितीला देतील, आणि या 5 पैकी एक मुख्य निवडणूक किंवा इतर 2 निवडणूक आयुक्त समजा ते निवड करू शकतात, ठीक आहे, हे वाली समितीवरची, ठीक आहे. आता शोध समितीविषयी झालं. नेक्स्ट म्हणजेच काय, याची पात्रता कोणती असावी बा, ठीक आहे. याची पात्रता कोणती असावी, मग बघा, एकनिष्ठ व्यक्ती असावी. याच्यामध्येच काय, याची पात्रता कशाविषयी, निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक इतर आयुक्त, ठीक आहे, या दोन्ही विषय. एकनिष्ठ व्यक्ती असावी. दुसरं म्हणजे ज्ञान व अनुभव असणारी व्यक्ती, ठीक आहे, याच्यामधलं भरपूर ज्ञान असणारी व्यक्ती असावी. तसेच तिसरा एक क्रायटेरिया म्हणजेच कोणता, की सचिव, आणि म्हणजे सचिव जर नसेल तर त्या समतुल्य पदावर असणारी व्यक्ती, ठीक आहे. सचिव जर नसेल तर प्रधान सचिव, म्हणजे या समतुल्य असणाऱ्या पदावर असणारी व्यक्ती, समजा जसे की IAS दर्जाची व्यक्ती या ठिकाणी असावी, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्या वयाची कॅटेगरी काय होता, तर वय 6 ते 65 वर्ष ठेवण्यात आले होते, ठीक आहे. वय 6 ते 65 वर्ष. पण होते काय या ठिकाणी, जर समजा आणि त्याच्या या ठिकाणी पुनर्नियुक्तीची समजा याच्यात तरतूद नाही आहे, ठीक आहे, पुनर्नियुक्तीची तरतूद नाही. महत्त्वाचंच काय की समजा या ठिकाणी समजा इतर हे समजा आपलं नाही का, इतर जे निवडणूक आयुक्त असतात त्याची जर याच्यावरती समजा चीफ इलेक्शन म्हणून कमी, बघा, एक इतर निवडणूक आयुक्त असतात आणि एक निवडणूक आयुक्त असतात. इतर निवडणूक आयुक्ताची समजा कार्यकाळ संपला, इतर निवडणूक आयुक्त 3 वर्ष झाला आणि त्याची जर निवडणूक आयुक्त म्हणून समजा जर नियुक्ती झाली तर त्याचा कार्यकाळ किती वर्ष राहील, टोटल 6 वर्ष. म्हणजे इथं 3 वर्ष झाला आणि परत त्याचा कार्यकाळ 3 वर्षच राहील, ठीक आहे, निवडणूक आयुक्तावरती, ठीक आहे. म्हणजे टोटल एक तर 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत, म्हणजे एकूण 6 वर्षाचा कार्यकाळ त्याला मिळेल. जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत करता येतं, ठीक आहे, किंवा वयाची 65 वर्ष जे आधी संपेल ते. नेक्स्ट म्हणजेच काय, याचा पगार आणि जे निवृत्ती वेतन होतं हे कशा समान असेल, तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश म्हणजे काही इतर न्यायाधीश असतात, ठीक आहे, इतर न्यायाधीश असतात त्याच्या समतुल्य असते, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय, याच्या पदावरून काढण्याविषयी आपल्या राज्यघटनेमध्येच काय महाभियोगाची तरतूद दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, आता महत्त्वाचं म्हणजे हेच झालं होतं, हे मांडलं होतं, ठीक आहे. मग याच्यामध्ये फक्त यांनी बघा की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं इंटरफेअरन्स करण्याचं कारण म्हणजेच काय, या ठिकाणी बघा महत्त्वाचं पहिल्यांदा बघू, सर्वोच्च न्यायालयाने कधी इंटरफेअरन्स केलं, 2 मार्च 2023ला सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर निकाल दिला. काय, तर बघा याच्यामध्ये निकाल कोणी दिला, तर KM जोसेफ हे न्यायाधीश होते. KM जोसेफ हे म्हणजे एका 5 सदस्यीय खंडपीठाचे ते अध्यक्ष होते.
त्यांनी हा निकाल दिला कधी 2 मार्च 2023ला. काय सांगितलं की जे तुम्ही जे निवड समिती होती, ठीक आहे, जे निवड समिती याच्यामध्ये जे पंतप्रधान इथे जे कॅबिनेट मंत्री दिला होता त्यांनी, यांनी काय दिला होता कॅबिनेट मंत्री, पण या जोसेफनी काय सांगितलं, जोसेफ जे सरन्यायाधीश त्यांनी सांगितलं पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्ष हे जे पहिली समिती होती तशीच आता सुद्धा समिती राहील, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये फेरबदल करू शकत नाही, असा हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल. सर्वोच्च न्यायालयाने फक्त हा मुद्दा याच्यावर सांगितलं की जी निवड समिती होती याच्यामध्ये तुम्ही जी कॅबिनेट मंत्री हे जे त्यांनी टाकलेलं होतं हे कॅबिनेट मंत्री पद काढून टाका आणि जे पहिलं आहे जे सरन्यायाधीश आहे तसंच चालू द्या, हे त्यांनी सांगितलं होतं. ठीक आहे, हा आपला दुसरा मुद्दा होता, म्हणजे निवडणूक आयुक्त निवड समिती. ठीक आहे, हा कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा होता म्हणून या ठिकाणी आपण ते घेण्याचं कारण आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट म्हणजे तिसरा मुद्दा बघू. आता या ठिकाणी आपण तिसरा मुद्दा आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, कारण याच्यावरती प्रश्न बनवू शकतो आपला. ठीक आहे, 10 एप्रिल कधी 10 एप्रिल 2023ला आप या राष्ट्रीय म्हणजे आपल्या या आप या पक्षाला म्हणजे राज्य पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. तर का बरं मिळाला, महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या 4 राज्यामध्ये, ठीक आहे, कोणत्या दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या 4 राज्यामध्ये काय राज्य पक्षाचा दर्जा प्राप्त झाला होता म्हणून त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. ठीक आहे, कोणाला कधी मिळाला 10 एप्रिल 2023ला आणि आपची स्थापना कधी झाली होती 2012ला. ठीक आहे, जे अण्णा हजारेनं आंदोलन केलं होतं. ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यातून त्याचे उद्गमन झाला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय याला मान्यता कोणत्या पक्षाची मग मान्यता काढली असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तीन पक्षाची मान्यता काढली. कोणत्या बघा, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा राष्ट्रीय पक्षाची मान्यता काढली. नेक्स्ट म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची काढली आणि तिसरा म्हणजेच काय तृणमूल काँग्रेस, या 3 राष्ट्रीय पक्षाची मान्यता काढली. ठीक आहे, आणि सध्या अस्तित्वात बघा, सध्या 6 राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात आहे. कोणकोणते बघा, महत्त्वाचं म्हणजे बीजेपी, आणि बीजेपी स्थापना कधी झाली तर 1980ला झाली. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय इंडियन नॅशनल काँग्रेस, याची स्थापना 1885ला, जो की सर्वात पहिला पक्ष आहे होगा आपला. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच काय बसपा म्हणजे काय बहुजन समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष, याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना बघा 1984ला झाली. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे काय CPI कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष म्हणजे मार्क्सवादी. ठीक आहे, कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी, तर याची स्थापना 1964. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला, डायरेक्टली प्रश्न विचारला होता आपण. ठीक आहे, मग याची इयर सुद्धा दिले आहे स्थापनेचे वर्ष. त्याच्याने आपची स्थापना कधी झाली 2012ला आणि नॅशनल पीपल पार्टी याची स्थापना 2013. म्हणजे हे जे 6 पक्ष आहे हे 6 पक्ष सध्या राष्ट्रीय पक्ष म्हणून आहे. ठीक आहे, याच्यातले की पॉईंट आणि कशामुळे झालं. ठीक आहे, आणि जो याच्यातला जो कायदा आहे राष्ट्रीय पक्षाला, जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आणि जो अटी कायदा जो आहे तो कधीचा आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा 1968चा कायदा आहे. कधीचा आहे 1968चा. ठीक आहे, याच्यामधले जे की पॉईंट आहे जे याच्यावर प्रश्न बनवू शकतात किंवा काय याच्यावरचे म्हणजे एवढेच की पॉईंट आहे. ठीक आहे, एवढे लक्षात ठेवले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. कोणकोणते 10 एप्रिल 2023ला म्हणजेच काय याला मान्यता दिली आपला. ठीक आहे, दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या 4 राज्यामध्ये त्यांनी कॅटेगरीमध्ये पूर्ण केलं. मान्यता काढली कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस. आणि सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहे या ठिकाणी बघा, सध्या 6 आहे. बीजेपी 1980ला स्थापना, इंडियन नॅशनल काँग्रेस 1985ला, बसपा म्हणजे बसपा म्हणजे 1984ला, त्यानंतर CPI म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1964ला, आप म्हणजे 2012ला. ठीक आहे, आप त्याच्यानंतर काय NPP म्हणजेच काय नॅशनल पीपल पार्टी 2013ला. ठीक आहे, ह्याची स्थापना झाली. ठीक आहे, नेक्स्ट आपण चौथा मुद्दा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कोणता, डेटा संरक्षण विधेयक 2023. ठीक आहे, डेटा संरक्षण विधेयक 2023. पहिले याच्याविषयी आहे डेटा संरक्षणाविषयी कोणता कायदा नव्हता बघा, त्याच्याविषयी डायरेक्ट IT म्हणजेच काय माहिती तंत्रज्ञान कायदा 2020 नुसार काय डेटा संरक्षणाचा आपला हे जो समजा याच्यावरती नियंत्रण होतं ते डेटा संरक्षण म्हणजे डेटा संरक्षण विधेयक. याच्या आधी समजा अशातला म्हणजे पर्टिक्युलरली डेटासाठी कोणताही कायदा नव्हता, त्याच्यासाठी फक्त IT कायदाच त्याला म्हणतो आपण, त्याला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 2000 नुसार त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात जात होतं. त्यासाठी आता स्पेशल कायदा केला. आता यामध्ये महत्त्वाची तरतुदी काय आहे, लोकसभेमध्ये बघा, लोकसभेमध्ये 7 ऑगस्ट 2023ला सादर म्हणजे पास झालं. कधी 7 ऑगस्ट 2023ला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 9 ऑगस्ट 2023ला या ठिकाणी पास झालं. दुसरं म्हणजेच काय या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये तरतूद काय, डिजिटल वैयक्तिक डेटावर किंवा प्रक्रियेवर बघा यावर नियंत्रण ठेवले जाईल. कोणत्या डिजिटल वैयक्तिक डेटावर
डिजिटल जो वैयक्तिक डेटा असतो प्रत्येकाचा आणि त्याचा वैयक्तिक डेटावर किंवा त्याच्या प्रक्रियेवर सुद्धा नियंत्रण ठेवायचे. समजा एखादी कंपनी आहे, ते एखाद्या वैयक्तिकचं किंवा डिजिटल डेटा जर कलेक्टर असेल त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जाईल. ठीक आहे. आणि एखादी समजा भारताबाहेरची एखादी जर कंपनी असेल जी की भारतामध्ये येऊन समजा काम करत असेल आणि त्या वैयक्तिक डेटा किंवा याचं माहितीचं जर उल्लंघन करत असेल त्याच्यावर सुद्धा हा नियम लागू राहील. ठीक आहे. हा झाला एक पॉईंट. दुसरा पॉईंट का मध्ये म्हणजे काय, आता समजा याच्यात जर वाद निवारण जर झाला तर वाद निवारणासाठी एक बॉडी तयार केली. कोणती? तर डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. ही बॉडी तयार केली आणि याच्यामध्ये किती सदस्य असतील? 2 सदस्य. सॉरी, याच्यामध्ये काय सदस्य इतर समजा याच्यात आणखी सदस्याचा उल्लेख याच्यामध्ये केला नाही. ठीक आहे. पण या सदस्याचा कार्यकाळ सांगितलेला 2 वर्षाचा कार्यकाळ सांगितलेला. ठीक आहे. आणि या सदस्यांची जी निवडणूक आहे म्हणजे कशामध्ये? डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधल्या जे सदस्य असतील त्याची पुनर्नियुक्ती सुद्धा केली जाऊ शकते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यात दंड किती सांगितला, त्या दंडाची सुद्धा उल्लेख या बोर्ड याच्यामध्ये केलेला आहे. या दंडामध्ये काय काय सांगितलं? मुलांसाठी जबाबदाऱ्या पूर्ण न करणे याच्यासाठी 200 कोटीचा दंड सांगितलेला आहे. काय? 200 कोटीचा दंड. मुलांसाठी जबाबदाऱ्या पूर्ण न करणे 200 कोटीचा दंड. वैयक्तिक डेटा उल्लंघन झाल्यास 250 कोटीचा दंड. बघा, वैयक्तिक जर डेटा जर उल्लंघन झालं 250 कोटीचा दंड. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, याच्यामधला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा बघा, 18 वर्षाखालील जे मुलं आहे त्यांना नेट वापरण्यासाठी की कशाची? पालकांची संमती आवश्यक आहे. ठीक आहे. जे 18 वर्षाखाली म्हणजेच काय, आपण त्याला जे आपण काय म्हणतो, जे ज्याला वोटिंगचा अधिकार भेटला नाही, जे असे मुलं आहे की त्यांना काय, मुलं असो मुली असो दोन्ही बी, ठीक आहे, दोन्ही कॅटेगरीमध्ये यांना जर नेट वापरायचं असेल तर याची पालकांची संमती आवश्यक आहे. पालकाच्या संमतीने वापरायला पाहिजे. ठीक आहे. बघा, नेक्स्ट म्हणजेच काय, महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं याच्यामधलं बघा, 2017ला बघा हे समिती डेटा प्रोटेक्शन, बघा डेटा संरक्षण विधेयक, जे डेटा प्रोटेक्शन याच्यावरची समिती आली होती. बघा, BN श्रीकृष्णन याच्यावरती प्रश्न सुद्धा येऊन गेलेले आहे. ठीक आहे मागं. ठीक आहे. आताही सुद्धा मी हायलाइटेड मुद्दा आहे त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग डेटा संरक्षण विषयी कोणती एक समिती आहे की जी 2017ला नेमली होती, अशा पद्धतीचा प्रश्न आला तर BN श्रीकृष्णन ही ती समिती आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट म्हणजेच काय, बरं याच्या आधी समजा कायदा कोण्या कायद्यानुसार आपलं हे चालत होतं डेटा प्रोटेक्शन वगैरे हे ते सर्व. ठीक आहे. तर हे कशा कोणत्या, तर IT कायदा म्हणजेच काय, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार हे चालत होतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. तर हा आपला चौथा मुद्दा झाला. ठीक आहे. आपण नेक्स्ट म्हणजे 5वा मुद्दा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता आपण राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक 2023 याविषयी डिस्कस करू, कारण हा सुद्धा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये होता. ठीक आहे. तर महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे, तर या ठिकाणी बघा कशाशी संबंधित आहे, नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस ऑथॉरिटीशी संबंधित आहे. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी वाद असा झाला होता की त्या जे समजा पोस्टिंग अधिकारी गट अ आणि गट ब याचे जे पोस्टिंग किंवा त्याची नेमणुकीविषयी जे वाद झाला होता त्याच्याविषयी हे विधेयक सादर केलं. ठीक आहे. अधिकार देण्याचे. मग हे लोकसभेमध्ये कधी सादर झालं, तर 3 ऑगस्टला 2023 आणि राज्यसभेमध्ये कधी पास झालं, तर 7 ऑगस्ट 2023ला. हे दोन्ही ठिकाणी पास झालं. तर हे महत्त्वाचं विधेयक हे आहे. तर मग हे मांडलं कोणी, तर बघा गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मांडलं. कोणी मांडलं? गृहराज्यमंत्री जे नित्यानंद राय त्यांनी मांडलं. आणि हे कशाशी संबंधित आहे, नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस ऑथॉरिटीशी संबंधित आहे, याची स्थापनेशी संबंधित. ठीक आहे. कोणत्या? नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस ऑथॉरिटीची स्थापना संबंधित आहे. ठीक आहे. ते त्यालाच काय म्हणतो आपण, NCCSA असं सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. आणि हेच जे नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिस ऑथॉरिटी हेच समजा हे समजा एक काय म्हणतो आपण याला, जी समिती आहे, हेच समिती पूर्ण समजा जे काही केंद्रशासित प्रदेश आहे याच्याविषयी जे प्रशासकीय अधिकारी याच्या बदल्याविषयी समजा निर्णय घेण्याचं कार्य करते. ठीक आहे. म्हणजे आपल्या भारतात. नेक्स्ट म्हणजे काय, याच्यातनी मुख्य काम काय राहील, गट अ आणि गट ब अधिकारी बदल्या व पोस्टिंगशी संबंधित जे वाद आहे किंवा जे समजा निर्णय आहे ते या ठिकाणी घेतले जाते. ठीक आहे. मग या प्राधिकरणामध्ये किती सदस्य असतील? 3 सदस्य असतील. ठीक आहे. कोणकोणते बघा, याच्यामध्ये बघा महत्त्वाचं म्हणजे दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय पदसिद्ध अध्यक्ष असतील. ठीक आहे. अध्यक्ष या ठिकाणी लक्षात ठेवा. पदसिद्ध काय, मी लिहितो या ठिकाणी, पदसिद्ध अध्यक्ष असतील. ठीक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री. त्याच्यानंतर दुसरा सदस्य कोण असतील या ठिकाणी, मुख्य सचिव असतील. कोण? मुख्य सचिव. आणि तिसरं म्हणजेच काय, दिल्लीचे जे प्रधान सचिव आहे ते दोघं असतील. ठीक आहे. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे सदस्य कोणकोणते या ठिकाणी, दिल्लीचे मुख्यमंत्री जे की पदसिद्ध अध्यक्ष असतील. दुसरं म्हणजेच काय, मुख्य सचिव जे दुसरे सदस्य असतील. आणि तिसरं म्हणजे काय, दिल्लीचे प्रधान सचिव हे 2 जण असतील. ठीक आहे. पण हे दिल्लीचे मुख्य सचिव आणि प्रधान सचिव हे कोणाला हे जबाबदार असतील, जबाबदार हे केंद्र शासनाला असतील. कोणाला असतील या ठिकाणी, केंद्र सरकारला ही जबाबदार असतील. म्हणजे अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारचं या ठिकाणी नियंत्रण राहील. ठीक आहे. कारण या ठिकाणी बहुमताने निर्णय घ्यायचा असतो.
आणि बहुमत निर्णय जे झालेला तो उपराज्यपाल म्हणजे त्याला आपण लेफ्टनंट गव्हर्नर म्हणतो, त्यांना तो द्यायचा असतो आणि त्याच्यावर तो अंतिम निर्णय कोण घेणार असते? उपराज्यपाल घेणार असते, ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी याला डावलण्यात आलं असं सुद्धा आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. आणि उपराज्यपाल हा निर्णय घेतलेला जो निर्णय आहे हो मागे सुद्धा घेऊ शकतो, याच्याकडे ती ऑथॉरिटी म्हणजे ती पॉवर कोणाकडे दिली? उपराज्यपाल यांच्याकडे दिली, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय, आता 3 विधेयके स्थायी समितीकडे पाठवलेली आहे, ठीक आहे. सध्या जे स्थायी समिती आहे त्याच्याकडे 3 जे विधेयके आहे, ठीक आहे, 3 विधेयक स्थायी समितीकडे पाठवलेले आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे याच्यावर येऊ का आवश्यकता, हे आपल्यासाठी महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा कशासाठी, तर 11 ऑगस्ट 2023ला हे 3 विधेयक कोणकोणते? भारतीय दंड संहिता 1860, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 याच्यामध्ये दुरुस्ती करून जे नवीन कायदे तयार करणार आहे, ठीक आहे, की त्याच्याविषयी हे जे समजा विधेयक आहे ते स्थायी समितीकडे पाठवले. महत्त्वाचं म्हणजे काय, हे सादर कुठे केलं? लोकसभेमध्ये. कधी? 11 ऑगस्ट 2023ला. कधी सादर केले? 11 ऑगस्ट 2023ला. कुठे सादर केलं? लोकसभेमध्ये. आणि सादर करणारे कोण होते? हे गृहराज्य. बघा गृहमंत्री कोण आहे आपले? तर अमित शहा, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, गृहमंत्री कोण आहे? अमित शहा यांनी सादर केलं. कुठे सादर केले? तर लोकसभेमध्ये, ठीक आहे. मग हे लोकसभेच्या स्थायी समितीकडे पाठवले, ठीक आहे. या लोकसभेच्या स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहे ते कोण आहे? मग या ठिकाणी बघा अध्यक्ष कोण आहे? ब्रिजलाल, ठीक आहे. या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये ठीक आहे. अध्यक्ष कोण आहे या ठिकाणी? मग ब्रिजलाल, ठीक आहे, जे की बीजेपीचे खासदार आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं. महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये करणार काय आहे, ठीक आहे. याच्यामध्ये करणार काय या ठिकाणी बघा, भारतीय दंड संहिता 1860चं ट्रान्सफॉर्म कशामध्ये करणार आहे? भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्यामध्ये करणार आहे. आणि याच्यामध्ये मुख्य कलम किती असणार आहे? 356 कलमे असणार आहे, ठीक आहे. कशामध्ये? भारतीय दंड संहिता 1860चा कायदा आहे, ठीक आहे. या कायद्याचं रूपांतर भारतीय न्याय संहितामध्ये करणार आहे, ठीक आहे. या लक्षात ठेवायचं. भारतीय दंडाच्या ऐवजी न्याय शब्द झाला, ठीक आहे. भारतीय न्याय संहिता 2023 असं त्याचं ट्रान्सफॉर्म होईल आणि 356 याच्यामध्ये कलम आहे. दुसरा म्हणजेच काय, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898. गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898 याचं ट्रान्सफॉर्म कशामध्ये होईल? तर भारतीय नागरिक सुरक्षा, ठीक आहे. गुन्हेगारी प्रक्रियाऐवजी नागरिक सुरक्षा झालं, ठीक आहे. या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यामध्ये 533 पूर्ण कलम किती आहे? 533. नेक्स्ट म्हणजेच काय या ठिकाणी बघा, भारतीय पुरावा कायदा याचं काय झालं? भारतीय साक्ष कायदा, ठीक आहे. पुरावाला आपण साक्ष म्हणतो, ठीक आहे. तर भारतीय पुरावा कायदा 1872चं ट्रान्सफॉर्म कशामध्ये झालं? तर भारतीय साक्ष कायदा 2023 याच्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच काय, याच्यामध्ये 170 कलम आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचे हे आपले समजा आपण 6 पॉईंट या ठिकाणी कव्हर करण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तुम्ही नक्कीच याला शेअर करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे हर्ष स्टडी पॉईंट हे आपलं चॅनलचं नाव आहे, ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय, येणारे असेच जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी वारंवार टाकत जाईन, ठीक आहे. या ठिकाणी मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.